हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची 2026 ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर घेऊन आलेलो आहे, की फेब्रुवारी महिन्याची हप्ता कधी भेटणार आहे. तर याची तारीख फिक्स झालेली आहे. तारीख फिक्स झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, ती तारीख असणार आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा कधी आहे? 19 मार्चला. तर 19 मार्च पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार अशी ऑथेंटिक माहिती आपल्याला एका ठिकाणाहून भेटलेली आहे. ती सगळं तुम्हाला सांगणार आहोत. सोबतच ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे, ज्यांना अजूनही ई-केवायसी त्यांनी एडिट केलेली नाही, तर त्यांनी लवकरात लवकर 31 मार्च पर्यंत ही ई-केवायसी काय करा, एडिट करा. अन्यथा तुम्हाला पुढचे एप्रिल पासूनचे किंवा मार्च पासूनचे हप्ते तुम्हाला भेटणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आनंदाची बातमी देतोय. या दिवशी होणार आहे वितरण. या दिवशी होणार आहे वितरण. चला तर मग ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतो. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं, की हा जो वीक चालू आहे, 9 ते 13 या वीकमध्ये येणार होतं. पण सरकारचा जो निधी मंजूर झालेला आहे, तो कमी निधी आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल, तर सरकारने काही असे आदेश दिलेले आहेत, की बाबा या वीकमध्ये न होता तो जो वितरण आहे तुम्हाला पुढल्या वीकमध्ये होणार आहे आणि 19 तारखेला काय गुढीपाडवा. गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 16 ते 18 या तारखांमध्ये किंवा 19 पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार आहे असं माहिती आपल्याला कुठून भेटली सांगू का लाडक्या बहिणींनो? तर बघा, अशी माहिती महाराष्ट्राच्या जे महिला व बाल विकास विभागाचे जे प्रमुख आहे, अधिकारी आहेत, जे मुंबईला बसतात, त्यांच्याकडनं ती माहिती आपल्याला भेटलेली आहे, की 19 तारखेपर्यंत म्हणजे आपल्या गुढीपाडवेला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, असा एकमेव YouTube चॅनल असेल की तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती दिलेली आहे. ही माहिती त्या अधिकाऱ्यांना कुठून मिळाली आहे? तर सरकारी मंत्र्यांकडनं भेटलेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आय होप 19 तारीख हे फिक्स आहे आणि याच दिवशी तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळतील. आता काही वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये असं सुरू आहे, की 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहे. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च, ही नवीन वर्ष आहे म्हणून. तर लाडक्या बहिणींनो, असं होणार नाहीये. हे जे 19 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहे, म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत जे तुम्हाला पैसे भेटणार आहे, ते फक्त आणि फक्त आणि फक्त एकाच महिन्याचे असतील, ते म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे. मग तुम्हाला जो पेंडिंग लाभ आहे, तो लाभ सुद्धा दिला जाईल का? तर पेंडिंग लाभ या ठिकाणी भेटणार नाहीये. ज्या बहिणी पात्र आहे, ज्या बहिणींची ई-केवायसी झालेली आहे, चुकली आहे, त्यांना अजून सांगता येणार नाही. कारण 31 मार्चपर्यंत त्यांना सांगितलं होतं, की 31 मार्च नंतरच आम्ही ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्यांना एडिट करण्याचा ऑप्शन दिला. त्याच्यानंतर त्यांचा लाभ सुरू करू, असं सांगितलं होतं. पण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, ज्यांचा 2026चा, त्याच बहिणींना ₹1500 दिले जाणार आहे. आलं लक्षात? तर चला, अजून काही महत्त्वाच्या न्यूज सांगतोय. ज्या बहिणींना आतापर्यंत पेंडिंग लाभ भेटलेला नाहीये, पेंडिंग लाभ भेटलेले नाहीयेत, बरोबर? त्या बहिणींना पेंडिंग लाभ भेटणारच नाहीये. ज्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून काय ठरल्या? अपात्र ठरल्या आहेत. अशा कोणत्याच बहिणींना आता हे जे पेंडिंग लाभ होते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हे 4 महिन्याचे म्हणजे 6,000 भेटतील का? ज्या बहिणी डिसेंबर पासून अपात्र ठरल्या त्यांना 4,500 मिळणार का? ज्या बहिणी जानेवारीमध्ये अपात्र ठरल्या त्यांना 3,000 मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, कोणताच लाभ तुम्हाला हे जे भेटणार नाहीये, 6,500 आहे, 4,500 आहे किंवा 3,000 आहे, हा लाभ भेटणार नाहीये. तुम्हाला गुढीपाडव्याला फक्त आणि फक्त किती पैसे भेटणार आहे लाडक्या बहिणींनो? तर ₹1,500 भेटणार आहे. अनेक यूट्यूबर सांगत आहे, की 3,000 भेटणार आहे, 4,500 भेटणार आहे, 6,000 भेटणार आहे. सगळं फेक आहे. सगळे व्ह्यूसाठी करताय. तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1,500 भेटणार आहे किंवा भेटले जाणार आहेत. आलं लक्षात? त्यानंतर लाडक्या बहिणीनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, की सकाळ न्यूजपेपरनं दिली आहे, की लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र महिलांना मिळू शकतात. थेट ₹3,000 पण पैसे नेमके कधी येणार आहे? बघा, हे न्यूज आहे ना, ही सकाळ वृत्तपत्र वाहिनीने सुद्धा त्यांना
पी-आर चांगला व्हावा, त्यांचं रेटिंग चांगलं यावं, याच्या अनुषंगाने दिलेलं आहे. तर तुम्हाला 3,000 रुपये भेटणार नाही म्हणजे नाही. 3,000 भेटणार नाही म्हणजे नाही. मला 19 तारखेपर्यंत म्हणजे पाडव्यापर्यंत फक्त आणि फक्त किती रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणींनो? 1,500 रुपयेच भेटणार आहे. 1,500 रुपये. आता बघून घेऊ काय आहे तर मार्च महिन्याचा पहिल्या दशकात प्रवेश केला तरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. नाहीच भेटलाय. फेब्रुवारी संपल्यानंतर मार्चचे 10 दिवस उलटले तरी त्यांच्या बँक खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. हो, मान्य आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरमहा 1,500 रुपयांचा हप्त्यावर अवलंबून असलेल्या महिलांना आता पैसे कधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येस. आणि बघायला पाहिजे. का नाही बघायला पाहिजे? हा आपला हक्क आहे. आपल्याला भेटतायत. आपण तो घेणारच आहे. पण सरकारने ज्या बहिणींना अपात्र केल्या आहेत ना, काल एक धक्कादायक बातमी समोर आली, की 1 करोड 5 कोटी 1 करोड 5 लाख इतक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. सरकारने असं करायला नको. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना खरंच लाभ द्या. ज्या बहिणींना खरंच गरज नाहीये त्यांना अपात्र केलं तरी चालेल. पण ज्या बहिणींना खरंच पैशाची नितांत गरज आहे, अशा बहिणींना तुम्ही अपात्र केलेलं आहे, त्यांना पुन्हा पात्र करा आणि त्यांचा लाभ सुरळीत चालू ठेवा. हीच मागणी आहे. हप्ता वितरणाची पद्धत निश्चित नाही. योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता जवळपास दीड महिने उशिरा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हप्ता वितरणाची पद्धत निश्चित झालेली आहे. सामान्यतः महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यातच महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. त्यामुळे यावेळी देखील मार्च महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो, अशी मी सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला ऑथेंटिक माहिती दिली आहे लाडक्या बहिणींनो. जे महिला व बालविकास विभागाचे जे प्रमुख आहे, मेन हेड आहे आपल्या महाराष्ट्राचे, त्यांनी ही आपल्याला माहिती दिली आहे. त्यांना ती माहिती कुठून मिळाली असेल? सरकारी माध्यमांकडनं मिळाली असेल, आहे ना? फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितपणे जमा फेब्रुवारी, मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अशा प्रकारे 2 हप्ते एकदम देण्यात आलेले आहेत. असे झाल्यास महिलांच्या खात्यात एका वेळी 3,000 रुपये ही फेक न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. 2 हप्ते एकत्र भेटणार नाहीये तुम्हाला. कोणतंही न्यूजपेपर जर सांगत असेल फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिले जाणार आहे, तर नो. भेटणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. कोणी तुम्हाला सांगेल, कोणतंही वृत्तवाहिनी सांगेल किंवा कोणतं यूट्यूबर चॅनल सांगेल, ला विश्वास ठेवायचा नाही. महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. येस. आता 31 मार्च नंतर तुम्ही जर या सगळ्या गोष्टी परिपूर्ण कराल, तरच तुम्हाला म्हणजे एप्रिलचे पुढचे लाभ मिळतील. पण आता तुम्हाला फेब आणि मार्चसाठी तेवढं काही गरजेचं नाहीये. या सगळ्या लाभ तुम्हाला भेटतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. केवळ ज्या महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. बघा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यांनाच हप्ता मिळणार आहे. त्यांनाच हप्ता मिळणार आहे. त्याच बहिणींना हप्ता भेटणार आहे. के साठी दिलेली मुदत संपली असली तरी त्यांच्या के-वाय-सीमध्ये काही त्रुटी किंवा चुका आहेत त्यांना दुरुस्त करण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी होती, त्यांना एक शेवटची संधी आहे. ती 31 मार्चपर्यंत अशा बहिणींनी तातडीने लवकरात लवकर काय करा, दुरुस्ती करून घेणे गरजेचं आहे. अन्यथा त्यांचा लाभ जो आहे बंद केला जाणार आहे. म्हणून ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी चुकवली ती त्यांनी आता दुरुस्त करून घ्या आणि सोबतच ज्या नवीन बहिणी आहेत, आता तुम्ही अपात्र ठरला, तुम्ही ई-के-वाय-सी केलीच नाहीये, त्या बहिणींना जूनपासून चान्स मिळणार आहे ई-के-वाय-सी करण्याचा. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, लवकरात लवकर सगळे रेडी करून ठेवा. जशी जूनमध्ये ई-के-वाय-सी करायची आपल्याला परवानगी भेटेल, तसं लगेच आपण ई-के-वाय-सी करून घेऊया. हप्ता वितरणाबाबत होणारा विलंब लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना होती. दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत मिळाल्याने अनेक कुटुंबियांना दिलासा मिळतो. मात्र हप्ता वितरणात विलंब महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते, असे दिसून आलेले आहे. पण याचबाबत सरकारने मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला, बरोबर? येणाऱ्या गुढीपाडव्याला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. ही ऑथेंटिक एकदम कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली आहे लाडक्या बहिणींनो. मी याची गॅरंटी किती घेतोय? 2000% 2000% गॅरंटी घेतोय, की तुम्हाला 1,500 रुपये भेटणार म्हणजे भेटणार. कधी? गुढीपाडव्याला. या दिवशी वितरण होणार. ही खुशखबर, आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण तुम्हाला इथे फक्त आणि फक्त 1,500च रुपये दिले जाणार आहे. 3,000 रुपये, 4,500 रुपये, 6,000 रुपये कोणतेच पैसे दिले जाणार नाही आहेत. त्याचबरोबर जे पेंडिंग बहिणी आहेत, त्यांना सुद्धा ते पेंडिंग लाभ भेटणार नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. कारण की ही खुशखबर मी दिलेली आहे. चला, बाय बाय.